नमस्कार, मी श्रेयस पांडे. जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत. सध्या संपूर्ण देशामध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडला असून या निवडणुकांचं मतदान ईव्हीएम वरच होणार आहेत. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबतच्या सर्व याचिका फेटाळून लावलेल्या आहेत. व्हीव्हीपॅट मधल्या 100% मतपडताळणी करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावलेली आहे. काय हे प्रकरण आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे या संदर्भामध्ये पाहूयात आजच्या जेएम विशेष मध्ये. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने या संदर्भामध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकांवर निर्णय दिलेला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजेच NDR संघटना आणि इतर काहींनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या. त्यात ईव्हीएमशी मतचिठ्ठी 100% जुळवण्याची मागणी करण्यात आलेली होती. ईव्हीएम आणि मतचिठ्ठीमध्ये कोणतीही छेडछाड शक्य नाही असे निवडणूक आयोगाने खंडपीठाला सांगितलेले होते. आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला यंत्राची सुरक्षा, त्याचे वापर करणे आणि त्यांच्या प्रोग्रामिंग बद्दल देखील माहिती दिली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय आता दिलेला आहे. मतचिठ्ठीची 100% मतपडताळणी जी करायची याचिका दाखल करण्यात आलेली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये, ती सर्वोच्च न्यायालयाने आता फेटाळून लावलेली आहे. त्यामुळे आता येत्या काळामध्ये, आगामी काळामध्ये जे मतदान होणार ते ईव्हीएम मशीनद्वारेच केलं जाणार आहे. हम लोगों का ये कहना था कि ये ईवीएम जो है इनमें एक प्रोग्रामेबल मेमोरी होती है, क्योंकि सिंबल लोडिंग करी जाती है और इसलिए इनको मैनिपुलेट किया जा सकता है अगर आप कोई उसमें मैलिशियस प्रोग्राम डाल दें. और इस वजह से ये ज़रूरी है कि जो वीवीपैट है उसका पूरा पेपर ट्रेल का ऑडिट होना चाहिए, सारे वीवीपैट स्लिप्स को काउंट करना चाहिए. और क्योंकि वीवीपैट में भी काला शीशा लगा दिया गया था, तो इस वजह से हम लोग ये कह रहे थे कि या तो उसका ट्रांसपेरेंट शीशा करिए और या नहीं तो उसको जो स्लिप जो प्रिंट होती है वोटर के हाथ में देकर और उसको उसमें बैलेट बॉक्स में डालकर और उसकी काउंटिंग कर लीजिए. हम लोगों का ये कहना था कि ने ये सारी हमारी मांगे को ठुकरा दिया है और ये बोला है कि अच्छा इलेक्शन कमीशन इसको एग्जामिन करे कि सारे बैलेट पेपर्स पर अगर हम वो डाल दें मार्क, उस पर मार्क डाल दें, जिसको बार कोड जिसको कहते हैं, बार कोड डाल दें, तो उसकी फिर मैकेनिकली मशीन से काउंटिंग हो सकती है कि नहीं, इसको एग्जामिन करें. और दूसरा उन्होंने ये बोला है कि सिंबल लोडिंग यूनिट जो होती है, जिससे सिंबल लोडिंग कंस्टिट्यूएंसी बाय कंस्टिट्यूएंसी करी जाती है, उसको कम से कम 45 दिन तक चुनाव सील करके रखा जाए और चुनाव के बाद कम से कम 45 दिन तक रखा जाए, जिससे कि अगर कोई इलेक्शन पिटिशन फाइल होती है, कोई उसकी कोर्ट मांग करता है तो उसको देखा जा सके. तीसरी बात उन्होंने ये बोली है कि जो इसमें इलेक्शन कमीशन ने बोला कि नहीं, इसमें जो मेमोरी होती है वो तो चिप में बर्न्ट होती है, और तो कोर्ट ने ये बोला है कि जो भी बर्न्ट मेमोरी है उसमें 5 हर असेंबली कंस्टिट्यूएंसी में 5 ईवीएम यूनिट्स की बर्न्ट मेमोरी को एग्जामिन करने का नंबर 2 या नंबर 3 कैंडिडेट दरखास्त दे सकता है और उसको फिर एक टेक्निकल टीम एग्जामिन करेगी, लेकिन उसका खर्चा उस कैंडिडेट को देना होगा जो उसकी मांग करता है. ये कह के उन्होंने ये सारी पिटिशन डिस्पोज ऑफ कर दी. मोदी विरोधी आघाडीतील काही मंडळींनी या संदर्भामध्ये याचं समर्थन केलेलं होतं आणि ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका जी दाखल करण्यात आलेली होती याचं समर्थन देखील विरोधक करताना दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निकाल दिल्यानंतर काँग्रेसला या संदर्भात दणका बसल्याचं बोललेलं आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहूया। देश के लोकतंत्र की ताकत देखिए, बाबा साहब आंबेडकर के संविधान की ताकत देखिए। आज सुप्रीम कोर्ट ने अभी 1-2 घंटे पहले ही मतपेटियों को लूटने का इरादा रखने वालों को ऐसा गहरा झटका दिया है, ऐसा गहरा झटका दिया है कि उनके सारे सपने चूर चूर हो गए हैं। आज उच्च न्यायालय ने, सुप्रीम कोर्ट ने साफ साफ कह दिया है कि बैलेट पेपर वाला पुराना दौर वापस लौट करके नहीं आएगा। देश के लोग सर्वोच्च न्यायालयामध्ये व्हीव्हीपॅट मशीन संदर्भामध्ये ही याचिका दाखल करण्यात आलेली होती। व्हीव्हीपॅट मशीन कसं चालतं, ते काय यंत्रणेवर वापरलं जातं पाहतोय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। मतदार ईव्हीएम मशीनवर उमेदवाराच्या नावासमोरचं बटन दाबतो, त्यानंतर बाहेर पडलेली मतचिठ्ठी 7 सेकंद मतदाराला दिसते। उमेदवाराचं नाव, क्रमांक आणि चिन्ह मतचिठ्ठीमध्ये नमूद असते। त्यानंतर बीप वाजतो आणि मतचिठ्ठी सीलबंद पेटीमध्ये जमा होते। तांत्रिक अडचण उद्भवल्यास त्याचीही माहिती दिली जाते। योग्य मतदान झाल्याची खातरजमा करण्याची संधी सुद्धा मतदाराला मिळत असते। व्हीव्हीपॅट मशीन काचेच्या पेटीमध्ये असतं। मतदान केलेला मतदारच मतचिठ्ठीचा तपशील पाहू शकतो। व्हीव्हीपॅट मशीन उघडण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिकाऱ्यालाच असतो, कुणीही ते उघडू शकत नाही। व्हीव्हीपॅट मधला कागद प्रत्येक मतदानावेळी 1500 मतचिठ्ठी छापू शकतो। या संदर्भामध्ये गेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला विचारले होते, मतदारांना व्हीव्हीपॅट स्लिप म्हणजे मतचिठ्ठी देता येणार नाही का, कारण ही मतचिठ्ठी मतदाराला देण्यात यावी अशी ही याचिका दाखल करण्यात आलेली होती। यापूर्वी 18 एप्रिल रोजी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने वकील आणि निवडणूक आयोगाचा 5 तास युक्तिवाद ऐकून निर्णय राखून ठेवला होता। मतदानानंतर मतदारांना मतचिठ्ठीची जी आहे स्लिप ती देता येणार नाही का असा सवाल न्यायालयानं निवडणूक आयोगाला केला होता। तो गेल्या सुनावणीत करण्यात आलेला। यावर निवडणूक आयोगानं काय उत्तर दिलं होतं तेही ऐका। मतदारांना व्हीव्हीपॅट स्लिप देण्यात मोठा धोका आहे, यामुळे मताच्या गोपनीयतेशी तडजोड होईल आणि बूथच्या बाहेर त्याचा कसा गैरवापर होऊ शकतो याबद्दल कुणीही काही सांगू शकत नाही। इतर लोक ते कसेही वापरू शकतात, आम्ही याबाबत शाश्वती घेत नाही। न्यायालयानं ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या वकिलांकडून समजून देखील घेतली होती। तसेच निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखले पाहिजे असे सांगण्यात आलेले होते। हे घडायला हवे होते आणि हे झालं नाही यात शंका नाही। यानंतर न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवलेला होता, जो निर्णय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे।